नमस्कार, मी चंद्रकांत शिंदे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण रोधांची एकसर जोडणी पाहणार आहोत, म्हणजेच काय रेजिस्टन्स इन सिरीज कनेक्शन पाहणार आहोत. तर पहिल्यांदा रेजिस्टन्स म्हणजे काय आहे आधी समजून घ्या. ज्या वेळेला इलेक्ट्रॉन्स वाहतात, म्हणजे आपली जी इलेक्ट्रिसिटी वाहते म्हणजे काय होतं, इलेक्ट्रॉन्स वाहतात. पहा, इलेक्ट्रिसिटी वाहत असताना ती जी ॲटम्स आहेत त्या ॲटमच्या न्यूक्लियसवर जाऊन ते इलेक्ट्रॉन्स जाऊन आदळतात. त्यामुळे काय होतं, हीट जनरेट होते आणि त्यांना वाहण्यासाठी विरोध सुद्धा होतो. तर हा जो विरोध आहे म्हणजेच काय रेजिस्टन्स. आता पहा, या ठिकाणी हा जो बल्ब आहे, पहा ह्या बल्बमध्ये 2 टर्मिनल आहेत आणि एक आडवी तार आहे. तर ज्या वेळेला आपण बल्ब ग्लो करतो त्यावेळेला ह्या 2 तारा ह्या काही तापत नाही आहेत, परंतु ही आडवी तार तापते. का? कारण ह्या ताराची रेजिस्टिव्हिटी जादा आहे. पण रेजिस्टन्स आणि रेजिस्टिव्हिटी हा पॉईंट जर तुम्हाला माहिती नसेल तर त्यासाठी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही तो आधी व्हिडिओ पहा, नंतर मग तुम्ही हा व्हिडिओ पहा. तर ह्याची रेजिस्टिव्हिटी कमी आहे ह्या 2 तारांची आणि ह्या आडव्या ताराची रेजिस्टिव्हिटी जादा आहे, त्यामुळे ही जादा तापते. आणि ही असते टंगस्टनची तार आणि त्यामुळं हीट जनरेट होते आणि लाईट सुद्धा बाहेर पडते. तर पूर्ण हा जो बल्ब आहे ना, हे एक रेजिस्टन्स म्हणून काम करतो हे एका तारामुळे, कारण ह्या बल्बचं काय रेजिस्टन्स जादा आहे. जसं की आपल्याकडे फॅन आहे म्हटल्यानंतर पहा, रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय, तर ही रेजिस्टिव्हिटी पर रेजिस्टन्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो लेंथ, म्हणजे आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ. म्हणजेच काय, लांबी जर वाढली तर रेजिस्टन्स सुद्धा वाढतो. जो फॅन आहे त्या फॅनमध्ये सुद्धा कॉइल्स असतात, पहा तांब्याच्या कॉइल्स असतात. त्यामुळे काय होतं, त्या धातूची लांबी खूप वाढते, त्यामुळे त्याचा रेजिस्टन्स सुद्धा वाढतो. म्हणजे आपला जो फॅन आहे तो सुद्धा काय रेजिस्टन्स म्हणून काम करतो. एवढंच नाही तर आपल्या घरातले जेवढे काही इलेक्ट्रिकल कंपोनंट्स आहेत ते सगळे एक ॲज अ रेजिस्टन्स म्हणून काम करतात. मग हे सगळे कंपोनंट आपण जोडायचे कसे, तर जोडण्यासाठी 2 पद्धती आहेत, एकसर जोडणी आणि समांतर जोडणी. म्हणजेच काय, सिरीज कनेक्शन आणि पॅरलल कनेक्शन. या व्हिडिओमध्ये फक्त आपण सिरीज कनेक्शन पाहणार आहोत. तर पहा, हे सिरीज कनेक्शन करायचं कसं. तर पहा, माझ्याकडं एक 9 व्होल्टची बॅटरी आहे आणि 3 LEDs आहेत. तर हे 3 LEDना प्रत्येक LEDला पहा 3 व्होल्टची गरज असते. जर हा लावायचा असेल तर यासाठी पहा 2 टर्मिनल आहेत, एक पॉझिटिव्ह टर्मिनल आणि एक निगेटिव्ह टर्मिनल. ठीक आहे. जो पॉझिटिव्ह टर्मिनल असतो ना तो थोडासा लांब असतो जरा, म्हणजे वायर त्याची लांब असते. तर एकदा आपण चेक करून बघू, जर 9 व्होल्ट वर लावला तर काय होते. पहा आता एकदा थोडासा ग्लो झाला आणि लगेच जळून गेला. ठीक आहे, याचं काही काम नाही झालं. आता ओके, फेकून द्यावा लागणार होता. तर पहा, 9 व्होल्टच्या बॅटरीवर 3 व्होल्टचा बल्ब कधीही चालत नाही. मग त्याला आपल्याला काय करावं लागेल, तर सिरीज कनेक्शन करून आपल्याला ते जोडावं लागेल. तर पहा, आता ही जी 3 LED आहेत, हे 3 LED आपण सिरीज मध्ये जोडून घेऊ. सिरीज मध्ये जोडायचं म्हणजे काय करायचं, पहा की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे 2 टर्मिनल्स असतात. तर पहिल्या जो LEDचा जो पॉझिटिव्ह टर्मिनल आहे तो बाजूला काढायचा आणि जो निगेटिव्ह टर्मिनल आहे तो पुढल्या LEDच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडायचा. त्यानंतर दुसऱ्या LEDचा जो निगेटिव्ह टर्मिनल आहे तो तिसऱ्या LEDच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडायचा आणि मग तिसऱ्या LEDचा जो निगेटिव्ह टर्मिनल आहे आणि पहिल्या LEDचा पॉझिटिव्ह टर्मिनल यांना इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करायची. ठीक आहे. तर आपण शोल्डरिंग आयरच्या मदतीने हे 3 LED जोडून घेऊ. यांना आता वायरी पण कनेक्ट करून घेऊ. पहा आता या ठिकाणी कनेक्शन आता पूर्ण झालेलं आहे. ठीक आहे. आता ह्याला बॅटरी कनेक्ट करू. पहा, पॉझिटिव्ह टर्मिनल आणि या ठिकाणी आहे निगेटिव्ह टर्मिनल.
पहा आता या ठिकाणी जो 9 व्होल्टेज आहे तो 9 व्होल्टेज ह्या तिन्ही LED मध्ये समान विभागला गेलेला आहे, म्हणजे प्रत्येकाला 3-3 व्होल्टेज या ठिकाणी मिळतोय. तर हे सिरीज कनेक्शनचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की आपल्याकडं कमी व्होल्टेजवर चालणारा जो LED आहे किंवा जो काही वस्तू आहे ती सुद्धा आपण जादा व्होल्टेजवर चालणाऱ्या म्हणजे जादा व्होल्टवर सुद्धा आपण चालवू शकतो. आता याची आपल्याकडे आता हे मी फक्त जोडले एक ॲज अ प्रयोग म्हणून, तर तुमच्या रिअल लाईफमध्ये हे वस्तू कुठं पाहायला मिळतील पहा. तर ज्या ठिकाणी पहा आपले सण समारंभ असतात किंवा इतर काही कार्यक्रम असतात दिवाळीमध्ये, तर यामध्ये पहा आपण काय करतो, आपल्या घरावर विद्युत रोषणाई करतो, बरोबर ना. तर ते जे काही लाईटच्या माळा असतात त्या लाईटच्या माळांमध्ये प्रत्येक जो बल्ब असतो ना त्या बल्बची म्हणजे व्होल्टेजची कॅपॅसिटी खूप छोटी असते, म्हणजे अगदी 2-3 व्होल्टेजवर ते काही वेळेला ते LEDच वापरतात. मग LEDला किती लागतात 3 व्होल्टेज, आणि हे डायरेक्टली कशाला जोडतायत 230 किंवा 240 व्होल्टेजवर जोडतायत. मग हे तरी पण हे चालतं कसं काय, जळून कसं जात नाही, तर ते असतं सिरीज कनेक्शन. कारण पाहता हे जे 3-3 व्होल्टेजचे जे बल्ब्स आहेत हे जवळजवळ त्याच्यामध्ये 70-80 असतात आणि 230 व्होल्टेजवर चालवतात हे. मग पहा आता 80 जे बल्ब आहेत ते हे 230 वर चालणार, म्हणजे एकेकाच्या वाट्याला जवळजवळ काहीतरी 2.8 बरोबर ना एवढा व्होल्टेज येतो. तर हा पुरेसा असतो त्यासाठी. फक्त याचा एक प्रॉब्लेम आहे, जर का त्याच्यातला एक जरी बल्ब गेला तर पूर्ण जी माळ तुम्हाला फेकून द्यावं लागते आणि तो बल्ब शोधणं खूप अवघड असतं, कोणता बल्ब गेला नक्की. ठीक आहे, हाच फक्त एक प्रॉब्लेम आहे. बाकी तुम्ही अगदी छोट्या वस्तू सुद्धा मोठ्या व्होल्टेजवर चालवू शकता. ठीक आहे, पण मी काही ना रेजिस्टन्स घेतलेले आहेत, पण ह्याला सुद्धा रेजिस्टन्स म्हणतात. तर पहा हे रेजिस्टन्स व्यवस्थित पाहून घ्या. ठीक आहे, तर हा रेजिस्टन्स आपल्याला सिरीज मध्ये जोडून पाहायचा आहे. त्याचा रेजिस्टन्स किती आहे, टोटल प्रत्येकाचा रेजिस्टन्स किती आहे आणि ज्या वेळेला सिरीज मध्ये जोडल्यानंतर त्यांचा रेजिस्टन्स किती होतो. तर हा जो पहिला रेजिस्टन्स आहे पहा, ह्याचा आपण रेजिस्टन्स चेक करतो पहा किती येतो, 9.9. ठीक आहे, आता दुसरा रेजिस्टन्स पहा एकदा चेक करू. याचा सुद्धा 9.9 करतोय आणि जो तिसरा आहे त्याचा सुद्धा 9.9 करतोय. ठीक आहे, तर तिन्ही रेजिस्टन्स हे 9.9 ओहमचे आहेत. ठीक आहे, आता आपण याच बेरीज करू. ठीक आहे, कॅल्क्युलेटर ओपन करू. आता पहा किती आहे, तिन्ही 9.9 प्लस 9.9 प्लस, ठीक आहे, किती आले पहा 29.7. ठीक आहे, आता याला सिरीज मध्ये जोडू आणि तेवढं भरतंय का एकदा चेक करू. ओके, आता याला आपण यांना शोल्डरिंग आयनच्या मदतीने सिरीज मध्ये जोडून घेऊ. याला काही पोल वगैरे नसतात, कसं जोडलं तरी चालतं याला. ठीक आहे, या ठिकाणी जोडून झाली कंप्लीट. या पद्धतीने आता जोडलेलं आहे, सिरीज कनेक्शन केले. आता ह्या तिन्ही रेजिस्टन्सचा आपण ओहम मध्ये चेक करणार आहोत की किती रेजिस्टन्स भरतोय. ठीक आहे, पहा किती आहे 29.7 बरोबर, आपला मगाशी तोच आला होता. म्हणजेच काय, ह्या तिन्ही रेजिस्टन्सची काय होते, बेरीज होते. ठीक आहे, समोर समोर जर रेजिस्टन्स आपण जोडला तर त्यांची काय होते, त्यांच्या ओहमची बेरीज होते, रेजिस्टन्सची बेरीज होते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे रेजिस्टन्स काम करतात. पुढल्या व्हिडिओमध्ये आपण ह्या रेजिस्टन्सची समांतर जोडणी पाहणार आहोत, म्हणजे पॅरलल कनेक्शन पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ आवडला असल्यास ह्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच प्रॅक्टिकल व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.